महाविकास आघाडी मला पुढे घेऊन इंडिया अलायन्स जायला लागते, सगळे दिसले पाहिजेत मला। जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला। आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या, राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या। आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती? पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का? त्या कायद्याची गरज होती का? आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे। जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे, नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे। आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। आपण सरकारकडून दावा केला जातोय की आंदोलन किंवा कोणताही सरकारला विरोध करण्यासाठी हा विरोध नसणार, या कायद्यामध्ये कोणतीही त्याबद्दल हे नाही। विरोधकांकडून या संदर्भात गैरसमज निर्माण केला जातोय की जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा वगैरे दाखल केला जाईल, अशा पद्धतीने सरकारनं असं सरकारनं सांगितलं। कर्जमाफी करतो म्हणून सरकारनं सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं होतं, 1500चे 2100 रुपये करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं। सरकारचे आश्वासनं आम्ही बघितलेले आहेत। भाजप सरकारनं आत्तापर्यंत जनतेला काय काय आश्वासनं दिली होती ते आम्ही बघितलेलं आहे, त्यामुळे आमचा बिलकुलही सरकारवर विश्वास नाही। कलम 3 मध्ये बोला की तुम्ही बोला, सांगा। कलम 3 मध्ये, या कायद्याच्या कलम 3 मध्ये कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे। त्यामुळे सरकार उद्या कुठल्याही संघटनेला महाराष्ट्रातल्या बेकायदेशीर ठरवू शकते आणि त्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना गुन्हेगार म्हणून जामीन मिळणार नाही अशा पद्धतीनं त्यांना अटक करू शकते। हा त्यातला सर्वात मोठा धोका आहे। अन्य काही असे प्रकल्प आहेत ज्यांना विरोधकांना तर होतोय, मात्र सामान्य लोक सुद्धा त्याला विरोध करतायत। तो रेटण्याचा प्रकार जो आहे म्हणजे या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये देखील होतोय, अन्य प्रकल्पांच्या संदर्भात देखील होतोय, कसं बघताय याकडे? नाही, महाराष्ट्र हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी नाही। ज्या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला, आता त्याचं मांगल्य टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी दिसत नाही। आणि मग सरकारचा एजेंडा वेगळा आहे, सरकारचा एजेंडा लोकांना अडचणीत आणणारा एजेंडा आहे। मग शक्तीपीठचा विषय असू दे, जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रमावस्था असू दे, सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करतंय तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होतं। साहेब उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आता वेगळा प्रश्न आहे। संजय राऊतांनी एक प्रश्न निर्माण केला आहे की आमची मतं फुटलेली नाहीत, राष्ट्रवादीमध्ये आमची मतं फुटली नाहीत, तुम्ही म्हणताय आमची मतं फुटली नाहीत, तर संजय राऊत म्हणताय कुणी कुणाचा चहा पेला, कुणी कुणाला फोन केला? नाही, मला वाटतंय मी मगाशी म्हटलं तसं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी करू, परंतु दुसऱ्या बाजूला 40% मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पडलेलं आहे आणि ज्या पक्षांनी यातून बहिष्कार टाकला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केलेली आहे, हे देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे। आणि 15 मतं जी बाद झाली, मी मगाशी म्हटलं ती भाजपची असणार नाहीत कशावरून, पण क्लॅसेस या निमित्तानं महाविकास आघाडी नाही, अजिबात नाही। मला वाटते महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाही आहे किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही आहे। बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तिथली राजकीय परिस्थिती पाहिलेली आहे, तिथले प्रश्न पाहिले, नेमकं त्या ठिकाणी काय आता जाणवतंय? आणि नाही, आमचे नेते राहुल गांधींनी वोट चोरी गद्दी छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला, लोकशाहीमध्ये 5 वर्षातनं एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळतो। त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे।
आज या देशातल्या 100 कोटी जनतेपुढं संभ्रम आहे की माझं मत मी टाकतोय त्याला जाते का नाही, ही शंका निर्माण झालेली आहे. कारण की या पद्धतीची आकडेवारी समोर आलेली आहे. 65 लाख मतदान हे बिहारमधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होतोय, दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी मत टाकेल, त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं भाजप आता वागतंय. आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यालाच अनुसरून एका बाजूला कर्नाटक सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर या संदर्भात निर्णय घेते तशा पद्धतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कर्नाटक सरकार जरी करू शकत असेल तर इतर राज्य किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रानं तसा निर्णय घ्यावा. आमचं म्हणणं काय आहे, निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. निवडणूक आयोगानं दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार पाडणं गरजेचं आहे. आणि आत्ता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या 8 दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होती तसं न करता त्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.